राम राम शेतकरी मित्रांनो, पाहुयात पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक 22 जुलै 2026चे कांदा बाजार भाव. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात पुणे गुलटेकडी तसेच चेन्नई येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे. मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज इथे कांद्याच्या दरामध्ये काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. त्यापूर्वी माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छितो की आपण माझा बळीराजा समर्थक जॉईन प्लॅन हा चालू केलेला आहे. 119 रुपये प्रति महिना त्याचं शुल्क आहे. हा प्लॅन नक्की आपण जॉईन करा. आपण हा प्लॅन जॉईन केल्यानंतर मी आपल्याला व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात आधी त्याचा ॲक्सेस हा आपल्याला मिळणार आहे. तर मित्रांनो, पाहूयात आता पुणे गुलटेकडीतील आजची परिस्थिती. पुणे गुलटेकडे आज 80 गाड्यांची आवक आहे. पुणे गुलटेकडे ते जनरल कांद्याचे मार्केट जर पाहिलं तर 2200 ते 2400 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 22 ते 24 रुपये किलोपर्यंत जनरल कांदा आज पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे. तर मीडियम साईज कांदा 2000 रुपयापासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 20-22 रुपये किलोपर्यंत आज मीडियम कांदा पुणे गुलटेकडे ते विकलेला आहे. तर सुपर बिग साईज माल मोठा साईज कांदा 2400 ते 2500 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 24 ते 25 रुपये किलोपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते सुपर मोठे साईज कांदे विकलेले आहेत. तर एक्स्ट्रा कोकोनट साईज कांद्याचे काही लॉट, फक्त काही लॉट 2600 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजेच 26 रुपये किलोपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते काही लॉटला बाजारभाव निघालेला आहेत. तर ॲव्हरेज क्वालिटी कांद्याचे भाव जर पाहिले तर 1800 रुपयापासून 2000 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 18 ते 20 रुपये किलोपर्यंत ॲव्हरेज प्रतीचे कांदे आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत. मित्रांनो, मागील बाजाराच्या तुलनेत आता जर पाहिलं तर पुणे गुलटेकडे ते कांद्याचा भाव आजही स्थिर आहे. बाजारात काही बदल आज पुणे गुलटेकडे ते नाही. तर चेन्नई येथे 50 गाड्यांची आवक आहे. 2400 रुपयापासून 3000 रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज कांदे विकलेले आहेत. आणि चेन्नई येथे कांद्याच्या दरामध्ये आज काहीही बदल नाही. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.